कसं आहे मित्रा, एकदा विचार कर, आज जर तुझ्या आयुष्याचा शेवट दिवस असता तर तुला कोणती खंत वाटली असती? आपण रोज धावतो पैशासाठी, नोकरीसाठी, करिअरसाठी, लोकांना दाखवण्यासाठी. पण शेवटच्या क्षणी जेव्हा मृत्यू समोर उभा राहतो तेव्हा लोक पैशाबद्दल बोलत नाहीत, गाड्या बंगल्याबद्दल बोलत नाहीत, इंस्टाग्राम फॉलोअर्सबद्दल बोलत नाहीत. ते बोलतात खंत. हो, हॉस्पिटलच्या बेडवर, ICUमध्ये, वृद्धाश्रमात लोक सांगतात त्यांचं आयुष्यभर काय काय चुकलं, आणि त्या खंतांमधून आपण अजूनही काही शिकू शकतो. आज मी तुला सांगणार आहे जगभरातील लोकांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी कबुली केलेल्या 5 सर्वात मोठ्या खंत. या गोष्टी यातून तुला हलवून टाकतील, डोळ्यात पाणी आणतील, पण त्याच वेळी तुला आयुष्य जगायला शिकवतील. म्हणून मित्रा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघ. कदाचित तुला आजपासून एक नवं आयुष्य सुरू करायला मदत होईल. खंत 1. मी स्वतःचं खरं आयुष्य जगलोच नाही. आपल्यापैकी बहुतेक लोक आयुष्य जगत नाहीत, तर फक्त जगल्यासारखं दाखवतात. आपल्याला जे करायचं असतं त्याऐवजी आपण लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, समाज काय म्हणेल या विचारात सगळं दाबून ठेवतो. एका म्हाताऱ्या माणसाने हॉस्पिटलमध्ये सांगितलं, मी डॉक्टर व्हायचं ठरवलं नव्हतं, मला लेखक व्हायचं होतं. पण आईबाबांनी सांगितलं डॉक्टर झालास तर प्रतिष्ठा मिळेल. मी त्यांचं ऐकलं, डॉक्टर झालो, पण खरं आयुष्य कधी जगलोच नाही. किती भयानक आहे हे. माणूस जिवंत राहतो पण स्वतःच्या स्वप्नाशिवाय, स्वतःच्या आवडीशिवाय, फक्त समाजाला खुश करण्यासाठी. मित्रा, आजपासून स्वतःच्या आयुष्याचा चालक हो. स्वतःची स्वप्न ओळख, स्वतःच्या आवडी-निवडी जप. लोक काहीही बोलतील, पण शेवटी पश्चाताप तुझ्या हृदयात होणार आहे, त्यांना नाही. खंत 2. मी माझ्या प्रियजनांसोबत वेळच घालवला नाही. आजकाल लोक म्हणतात मी कामात बिझी आहे, वेळ नाही. पण मित्रा, मृत्यूपूर्वी लोक ह्याच गोष्टीवर रडतात. एका बाईने सांगितलं, माझा मुलगा लहान होता, मला त्याच्या शाळेतील पहिला परफॉर्मन्स बघायला जायचं होतं, पण मी काम होतं म्हणून गेले नाही. आणि आज माझा मुलगा मोठा झालाय, पण माझ्याकडे त्याच्या बालपणाची आठवण नाही. मित्रा, पैसा परत मिळू शकतो, पण वेळ परत मिळवता येत नाही. आई वडिलांसोबत घालवलेले काही क्षण, मित्रांसोबत केलेली धमाल, मुलांचं बालपण, हे एकदा गेलं की परत येत नाही. आज थोडं थांब. ज्यांना तू सर्वात जास्त प्रेम करतोस त्यांना भेट, बोल, वेळ दे. त्यांना सांग मी आहे तुझ्यासोबत, कारण उद्या कदाचित आपणच नसलो किंवा तेच नसतील. खंत 3. मी माझ्या भावना व्यक्तच केल्या नाहीत. आपण सगळे खूप काही मनात ठेवतो. मला या गोष्टीचा त्रास होतोय हे बोलायला भीती वाटते. माझं स्वप्न हे आहे हे सांगायला संकोच वाटतं. मृत्यूपूर्वी लोक कबूल करतात की मी सांगितलं असतं तर माझं आयुष्य बदललं असतं, पण मी गप्प बसलो आणि आता उशीर झालाय. भावना कधीही दाबू नकोस. तुला सॉरी म्हणायचं असेल तर आजच बोल. तुला धन्यवाद म्हणायचं असेल तर आत्ताच सांग, कारण उद्या कधीच आलं नाही तर. खंत 4. मी स्वतःला आनंद द्यायलाच विसरलो. लोक सतत धावतात, जास्त काम, जास्त पैसे, जास्त नाव, पण आनंद घेणं हेच विसरतात. एका माणसाने मृत्यूपूर्वी सांगितलं, मी नेहमी कधीतरी जाईन प्रवासाला, कधीतरी करू मजा, असं म्हणत राहायचो, पण तो कधीतरी आलाच नाही. आता शरीर साथ देत नाही आणि मी हसणं विसरलो आहे, पण तो कधीतरी कधीच आला नाही. आता शरीर साथ देत नाही आणि मी हसणं विसरलो आहे. मित्रा, आपण कधी स्वतःसाठी जगायला शिकतो का? आपण पावसात भिजतो का? आपण एखाद्या छोट्या यशावर उड्या मारतो का? आपण मनसोक्त हसतो का? त्यामुळं स्वतःसाठी वेळ काढ. तुला आवडणारं कर, पुस्तक वाच, संगीत ऐक, प्रवास कर, मित्रांना भेट, कारण तू आनंदी राहिलास तरच तुझं जग आनंदी होईल. खंत 5. मी माझ्या आरोग्याकडे लक्षच दिलं नाही. शेवटी लोक सांगतात पैसा होता, वेळ होता, पण शरीरच नव्हतं. मी जास्त खाल्लं, जास्त प्यायलो, जास्त काम केलं, आता श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो. मित्रा, किती लोक तरुण वयात हृदयविकाराने, डायबिटीसमुळे किंवा तणावामुळे मरतात, कारण आपण आपल्या शरीराला मशीन समजतो, पण मशीनला सुद्धा सर्व्हिस लागते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नकोस. दररोज थोडा व्यायाम कर, मेडिटेशन कर, चांगला आहार घे
आणि शांत झोप. पैसा नंतर कमवता येईल, पण आरोग्य एकदा गमावलं की ते परत मिळवणं कठीण. तर मित्रा, ह्या होत्या 5 सर्वात मोठ्या खंत ज्या लोकांना मृत्यूपूर्वी होतात. पहिलं, स्वतःचं खरं आयुष्य न जगणं. दुसरं, प्रियजनांसोबत वेळ न घालवणं. तिसरं, भावना व्यक्त न करणं. चौथं, स्वतःला आनंद न देणं. आणि 5वं, आरोग्याकडे दुर्लक्ष करणं. मित्रा, तुला आता एक प्रश्न विचारतो. आज जर तू डोळे मिटले तर तुला कोणती खंत वाटेल? तू स्वतःचं खरं आयुष्य जगतो आहेस का? तू तुझ्या आईवडिलांसोबत वेळ घालवतोस का? तू स्वतःला आनंद देतोस का? आणि तुझ्या आरोग्याकडे लक्ष देतोस का? जर उत्तर नाही असेल तर बदल आजपासून सुरू कर. उद्या नाही, पुढच्या आठवड्यात नाही, आजपासून. कारण मित्रा, आयुष्य कोणाची वाट पाहत नाही. लक्षात ठेव, शेवटी तुला पैसे, पदवी, स्टेटस काही सोबत घेता येणार नाही. सोबत राहतील फक्त आठवणी, तू घालवलेला वेळ, तू अनुभवलेला आनंद. म्हणून स्वतःसाठी, तुझ्या लोकांसाठी आणि खरं आयुष्य जगण्यासाठी आजपासूनच जगायला शिक. जर हा व्हिडिओ तुला थोडासुद्धा विचार करायला लावला असेल ना, तर लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब कर. कारण इथे तुला मिळणार आहे ते असं कंटेंट जे तुझं आयुष्य बदलून टाकेल. धन्यवाद.